विक्रीच्या हेतूने नशाकारक मेफेंटरमाइन सल्फेट इंजेक्शनच्या 100 बाटल्या अवैधरित्या बाळगल्याप्रकरणी आरोपीस जामीन मंजूर. ॲडव्होकेट रियाज बांडार. मंगळवार दिनांक 27 जानेवारी 2026 रोजी मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे गावभाग पोलीस ठाणे इचलकरंजी यांनी पंचगंगा नदी येथील स्मशानभूमीजवळ सापळा रचून केलेल्या छापा कारवाईमध्ये समर्थ दत्तात्रय चौगुले याच्याकडून अवैधरित्या साठवणूक केलेल्या मेफेंटरमाइन सल्फेट या नशाकारक व गुंगीकारक औषधाच्या इंजेक्शनच्या 30 मिलीच्या एकूण 100 बाटल्या हस्तगत करण्यात आल्या होत्या. सापळा व छापा कारवाईनंतर पोलिसांनी आरोपीकडून एकूण 100 इंजेक्शनच्या बाटल्या व एक दुचाकी मोटरसायकल व मोबाईल जप्त करून आरोपीवर भारतीय न्याय संहितेचे विविध कलमांतर्गत कारवाई करून त्यास माननीय न्यायालयांसमक्ष हजर केले होते. आरोपीची न्यायालयीन कोठडीत रवानगी केल्यानंतर आरोपीच्या वतीने त्याचे वकील ॲडव्होकेट रियाज रफीक बांडार यांनी माननीय जिल्हा व सत्र न्यायालय इचलकरंजी यांचे न्यायालयामध्ये आरोपीचा जामीन अर्ज दाखल केला होता. सदर जामीन अर्जावर सुनावणी होऊन आरोपीच्या वतीने ॲडव्होकेट रियाज बांडार यांनी सदर जामीन अर्जाचे समर्थनार्थ केलेला युक्तिवाद व माननीय उच्च न्यायालयाचे सादर केलेले न्यायनिवाडे लक्षात घेता माननीय जिल्हा व सत्र न्यायाधीश सो इचलकरंजी यांनी आरोपीस योग्य त्या अटी व शर्तीवर जामिनावर मुक्त करण्याचे आदेश दिले. सदर प्रकरणात ॲडव्होकेट रियाज बांडार यांना ॲडव्होकेट जयद मुल्ला, ॲडव्होकेट सचिन कोरवी, ॲडव्होकेट यासीन पेंढारी, अजीज नदाफ, साहिल शेख, परवेज मुजावर यांनी सहकार्य केले.